राज्यातील दुसरी सर्वात मोठी विधानसभा अशी ओळख असलेल्या गंगाखेड विधानसभेत आज आपण आहोत। गंगाखेडकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, गंगाखेडकरांच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। गंगाखेड विधानसभेचा विचार केला असता गंगाखेडमध्ये तिरंगी लढत मानली जाते। राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार भाजप पुरस्कृत रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत। तर त्यांना आव्हान देत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल कदम। तर वंचित बहुजन आघाडीचा ट्रायंग्युलर ही या ठिकाणी दिसून येत आहे। वंचित बहुजन आघाडीनं गंगाखेड विधानसभेत 3 टर्मचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना उमेदवारी दिलेली आहे। एकूणच अनेक अपक्षही मैदानात या ठिकाणी आहेत, मात्र प्रामुख्याने तिरंगी लढत या ठिकाणी मानली जाते। नेमकं गंगाखेडकरांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। चला तर मग बरं, काय तुमच्या गावात विधानसभेची वारे कसे वाहत आहेत? काय ते कोण येऊ शकते निवडून? ऑटोवाले बनेल भाऊ, काय नाव? मग काय इतरी गुट्टी काहीतरी रत्नाकर गुट्टे असं म्हणायचं। चांगली कामं केली का त्यांनी? साधारण केलं असे काही तसे काही सगळे काही नाही निवडून येऊ शकतात। रत्नाकर गुट्टे निवडून येऊ शकतात असं बोलते काका। कुठे नाव बरं, काय विधानसभेची परिस्थिती? गुट्ट्याचं चालले गुट्टे साहेबांचं कामं केलीत गुट्टे साहेबांनी? केलेत काम। कोण कोण आहे त्याच्या विरोधात अजून उभे? तेवढं काय माहित नाही, आम्ही शहरात राहतो। ते विरोधात काही जास्त नाही पुढे तिकडं। विशाल कदम यार येतं। विशाल कदम हा, बरं कमी शक्यता आहे ती। शक्यता विशाल कदमची कमी आहे। गुट्टे साहेब भरपूर पैसे भेटायला म्हणा काका या विधानसभेत? गुट्टे या विधानसभेत पैसे भरपूर भेटायला देणाऱ्याला द्यायलेत, देणाऱ्याला बाकी सामान्य जनता घेत नाही। नाही सामान्याला नाही। ते कसं आहे, ज्याचं मत आहे गुट्ट्याला त्याला पैसे नाहीत, ज्याला मत नाही त्याला पैसे द्यायचे। कोण येते मग निवडून? गुट्टेच येणार। चांगले काम रत्नाकर गुट्टे येतील आणि त्यांनी चांगले काम केले। कुठले भैया? सोनपेठ काय स्थिती तुमची सोनपेठची? ती काय जरांगे पाटील म्हणते ती जरांगे पाटील तर काय म्हणायला तयारच नाही। सांगणार जरांगे पाटील आता सांगते। काही लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? भेटले। सरकारने चांगली काम केली, परत या सरकारला निवडून देणार का? ताई तुम्ही ताई कुठल्या? धारूरची। लाडक्या बहिणीचे पैसे भेटले की नाही? भेटले। सरकारने चांगलं काम केलं। सर भाजपला मतदान टाकणार, विटेकरला टाकणार, भाजपला मतदान टाकणार। काका कुठले तुम्ही? कुठले? गंगाखेड। तुम्हाला कसे भेटले? तुम्ही लाडकी बहीण थोडंच आहेत? नाही, आमच्या लेकीला भेटले। तुमच्या लेकीला भेटले? मतदान कोणाला करणार? आता सांगून दादा काय सांग म्हणा हवा कोणाची आहे गंगाखेड मध्ये? आता काय सांगतात ना रात हवा होती तर काय लय पैसे चालतात म्हणून तुमच्या मतदारसंघात? नाही पैसे तर भेटतात ना। ते आता ते काका म्हणू लागले लय पैसे भेटतात। भेटतात आम्हाला काय काऊन तुम्हाला काम? आमचं चालूच आहे। तुम्ही मतदार नाहीत का? केलं ना मतदान केलं आम्ही। केलं कुणाला करू काय? 2 दिवस बाकी अजून चांगला माणूस फोन करू। कोण आहे चांगला माणूस? रत्नाकर गुट्टे चांगला आहे का? विशाल कदम का घनदाट मामा? समजा रबदडे आता चालू माणूस साहेब आहेत, गुट्टे साहेब चांगला माणूस। रत्नाकर गुट्टे चांगला आहे। हे हसायला तू कोण आहे चांगला माणूस गंगाखेड विधानसभेत? मी परळीचा रहिवासी आहे। तू परळीचा आहे भैया? तू रे? नाही, मतदान नाही आली। कुठला आहे? इथलाच आहे। अरे इथं मतदान नाही, मग पैसे लय चालतात मग तुझ्या मतदारसंघात? मतदान नाही, आपले पैसे द्यायलाच नाहीत ना आपल्याला। पैसे नाही। बरं, कोण निवडून येईल अशी चर्चा आहे? काय सांगता येत नाही। आता आपण गंगाखेड बसस्थानक परिसरात आलो आहे। गंगाखेड बसस्थानक परिसरात दूरवरून प्रवासी या ठिकाणी येत आहेत आणि आपापल्या गावी जात आहेत। काही प्रवाशांशी आपण बातचीत करायचा प्रयत्न करूया। काका कुठले? नांदेड जिल्हा। भैया कुठला आहेस रे? बोर्डा तालुका गंगाखेड। बरं, काय आहे विधानसभेची स्थिती तुमच्या गावात? काय नाही, चांगलीच आहे। बरं, कोण कोण आहे उमेदवार? रत्नाकर गुट्टे, घनदाट मामा, विशाल कदम। बरं, कोणाची हवा आहे असं वाटतं? रत्नाकर गुट्टे साहेबांची हवा आहे। गुट्टे साहेबांनी केली काम आहे? मला माहित नाही तेवढं, मला हवा आहे। भैया इथलेच का तुम्ही? हो। बरं, काय स्थिती आहे विधानसभा निवडणुकीची? चांगले वातावरण आहे। कोणासाठी चांगलं वातावरण आहे? लक्ष्मीपुत्रासाठी। कोण आहे लक्ष्मीपुत्र? या मतदारसंघाचं नावच लक्ष्मीपुत्र। पैसा घेणे आमदार होणे, विकासात इथे कुणाला पडलेलं नाही। जे धनलक्ष्मीवाला आहे त्यांना पैसा घेऊन यायचा आणि आमदार व्हायचं। कोण आहे सध्या सर्वात श्रीमंत?
सगळ्यात श्रीमंत कोण आहे म्हणजे इथं गुट्टे साहेब सगळ्यात श्रीमंत सध्या. 2 नंबरला घंडाट मामा बँकेचे चेअरमॅन विशाल कदम. विकास कामं गुट्टे साहेबांनी केली का? विकास कामं कुणी करीत नाही सर्व मतदारसंघात. विकास कामं काही नसते, हे कामं म्हणजे तर सार्वजनिक काम आहेत, हे करणंच भाग आहे, हे याच्यात विषय नाही आहे, हे त्याचं काम आहे. पैसे द्या आणि निवडून या. इथं लक्ष्मी पुत्र चालणार, ज्याच्यापाशी पैशाचं दानदत्त आहे त्यांना आमदार व्हायचं. तुम्ही बी स्वतः पैसेवाले असले तर तुम्ही आमदार होऊ शकतात. सध्या कोण वाटतं पैसे? सध्या भरपूर जण वाटेल, नाव सांगू शकत नाही, एवढी गॅरंटी नाही. कोण जिंकून येईल बरं? आता आणि 4-5-2 दिवसानंतर खरं काय लक्ष्मी पुत्राचे कारण कोण कोण जिंकून येईल. पण सध्या इथं आमच्या मानानं 2-3 आणि ह्या गंगाखेड मतदारसंघाचा एक इतिहास आहे. जे पहिल्यांदा उभा टाकते ते 2 नंबरला राहते आणि ते पुन्हा उभा टाकते तर ती पुन्हा आमदार होते. हे आमचा इतिहास आहे. गेल्या ह्या समीकरणामध्ये विशाल कदम बसते मग ह्या बसू शकते ना, विशाल कमा बसू शकते, घंडाट मामा बी होते. समीकरण तसं आहे. इथं हे पहिल्यांदा आमदार झाला ते दुसऱ्यांदा कधी आमदार होत नाही. दुसऱ्यांदा आमदारी पुढत नाही. काका कुठले गाव? कुठला? परभणी. परभणी. तुम्ही काका? गोपा तालुका गंगाखेड. गंगाखेड. बरं, काय विधानसभेची स्थिती? विधानसभेची स्थिती काय? सांगितली की त्या साहेबांना आता तीच आहे तुम्ही सांगा ना. नाही तीच आहे कोण निवडून येते? कोण येईल ना आता नवीन होला ते आमदार. कोण आहे नवीन? विशाल कदम येईल. विशाल कदम. गुट्टे साहेबांनी केले नाही काम? हा गुट्टे साहेबांनी काम केले. हा, तिने सांगितलं ना. त्यांचं सोडा, तुम्ही बोला ना. विशाल कदम येईल निवडून? येईल ती येईल ना, दुसरा येईल आता नवीन झालेला कोणी. तुम्ही कुठले काका? नाही लातूर. लातूर जिल्ह्याचे. एक लाडकी बहीण लांबून हसताय, काय कुठल्या? आम्ही शिंगणापूर. बरं, शिंगणापूर. मतदान विधानसभा गंगाखेडलाच मतदान आहे का तुमचं? नाही कुठं आहे? परभणी. पाथरी. नांदेड. पाथरी. काका कुठले? आम्ही गोपा. बरं, काय गावाची स्थिती? काय म्हातारी माणसाला काय करणार साहेब? म्हाताऱ्याला सगळं कळते. कोण येते निवडून? रत्नाकर गुट्टे, विशाल कदम की घंटाट मामा? काय सांगता येत नाही. तुम्ही सांगता येत नाही. मामा कोण निवडून येते म्हणे आपल्या का हातात इतकी जनता आहे. माणसे बोलतात, त्याची बुद्धी कुणीकडे जाते? लाडक्या बहिणीचे पैसे भेटले नाही तुम्हाला? भेटले आम्हाला. बरं, सरकारच्या कामावर खुश आहेत? हा खुश आहे की करता की आम्ही सरकारने चांगली कामं केली. हा त्यालाच सरकारनं चांगली कामं केली म्हणतो. हा मित्र एक आहे, व्हिडिओ तयार करते. आम्ही करायला तयार व्हिडिओ. सांग काय गंगाखेडची स्थिती? गंगाखेड स्थिती होईल आता आपण ऐकलीच आहे. गंगाखेड स्थिती जे पैसे वाटेल, तू सांग. जे पैसे वाटेल तेच निवडणार आहे, तेच आहे, दुसरं काय असणार. तुला पैसेच पाहिजे समजा. मला पैशाची गरज नाही, पण आता सगळेजण पैसे घ्यायला येत ना, त्याच्यात काय विषय? निवडून कोण येणार आहे? निवडून होय ते काय सांगता येणार नाही. आता 2-3 उमेदवार खूप हे आहेत. बरं, शेकडो कोटीची कामे आणल्याचा दावा आमदार गुट्टे करतायत. कामं झाली का तुमच्या मतदारसंघात? हो, कामे झाली आहेत, म्हणजे अशी मनासारखी काम झालीत का? कारण की मला जोपासून कळायला लागले तसे काम व्हायली. तर जसे आता मला त्या हिशोबाने तर गुट्टे साहेब निवडून यायला पाहिजे. पण आता दुसरा माणूस थांबलाय ना सोबतीला. कोण? विशाल भाऊ. विशाल भाऊन काय कामं केली? विशाल भाऊन काम केलं, पण आता तसं म्हणलं तसं एक माणूस फक्त एकदा निवडून होतो, आमदार होतो. गंगाखेड विधानसभा खूप प्रसिद्ध आहे. खरं तर एकाच वेळी एकच टर्मला एक आमदार उमेदवार निवडून देण्यासाठी असं या स्थानिकांचं म्हणणं आहे. आपण अजून काही प्रयत्न करूयात. काय कुठे सरकारच्या कामावर खुश आहेत का? बोलावं लागते. नाही आम्ही परभणी म्हणली. हो, सरकारच्या कामावर खुश आहेत का? बरं, अजून आपण प्रयत्न करूया. काही ताई कुठल्या? बरं, लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का कोणाला? सरकारच्या कामावर खुश आहेत का? सरकार येईल परत दुसरा निवडून. कोण आहे आमदार इथला? नाव माहित आहे का? सरकारनं चांगले कामं केली. सरकारनं चांगले कामे केली, मात्र आमदार कोण आहे सांगू शकत नाही. काही युवक आहेत. भैया कुठला? गंगाखेड. काय विधानसभेचा वार आहे? विधानसभेचा वार सध्या एकीकडे बघू. मतदारसंघात कामे झाली का तुमच्या? हो, झालेले काम झालेले. कोण केलं काम? कुठे साहेब. आता यावेळी विधानसभेवर कोणच संधी आहे? संध्या बघूत ना. आता सध्या तर डिसाईड केलेलं नाही. डिसाईड झालं का नाही तुझं? नाही. काका कुठले? अलिवाड. बरं, काय विधानसभेचा वार? आपला नाही आज गावाकडे आता गावाकडे जाता. काका कुठले? निवांत बसले? हो, आम्ही इकडे नाही. कुठले?
नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात कोण येतं? नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात तुमच्या गावात कोण येते निवडून? आता काय सांगत होतो ताई कुठल्या? परळी परळी पाहिजे ना. परळी वैजनाथ. कशी स्थिती आहे परळी वैजनाथची? चांगली आहे ना भाऊ. आता आपण आलोय गंगाखेड शहरातील अहिल्याबाई होळकर या भाजी मार्केट परिसरामध्ये. मोठी वर्दळ नेहमी खरं तर या ठिकाणी असते. काही खरेदीदार आणि दुकानदार आहे, आपण त्याच्याशी बातचीत करूया. भाई क्या नाम है आपका? शेख यकीन शेख साहब, विधानसभा इलेक्शन चालू आहे, कोण निवडून येईल असं वाटतं गंगाखेड विधानसभेत? सर आता सांगता येत ना, म्हणजे कसं तिन्ही पार्टी रेंज मध्ये कोण वडसर असेल? रत्नाकर गुट्टे, विशाल कदम की घनदाट मामा? गुट्टे साहेब. गुट्टे साहेब कामे केलीत का गुट्टे साहेबांनी? हो सर, भरपूर केले. काय म्हणतात ताई? गुट्टे साहेब, लाडके बहिणीचे पैसे भेटले का तुम्हाला? भेटलं नाही आम्हाला. बरं, गुट्टे साहेबांची कामं चांगले आहेत. नाही येत आहे म्हणाले हो. येते भैया कुठला आहेस रे? बालेवाडी. बालेवाडी. काय स्थिती आहे तुमच्या गावामध्ये? गावामध्ये समजा रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे, मंदिराचं बांधकामाला कोणी केले सगळं काम? गुट्टे साहेबांनी. बरं, परत येतील का गुट्टे साहेब? गुट्टे साहेब निवडून येतील? गुट्टे साहेबांनी निवडले. गुट्टे साहेबच निवडून येतील. भैया तू कुठला आहेस? अकोली. बरं, काय विधानसभेची तुमच्या इथं हवा? रत्नाकर गुट्टे साहेब. रत्नाकर कुठे येतील परत? हा सर. तुम्ही भैया कुठले? धनेवाडी. बरं, काय विधानसभेची स्थिती? मशाल. विशाल कदम. विशाल कदम काऊन गुट्टे साहेबांनी कामं केली नाही? केलेत ना. तरी विशाल कदम येईल. आजी माय कुठल्या? मी तरी साहेब. बरं, काय विधानसभेमध्ये कोण निवडून येईल असं वाटतंय? विशाल कदम, घनदाट मामा की रत्नाकर गुट्टे की विठ्ठल रबदडे? कोण येईल? कोण? 10,000चं बजेट येईल येईल. कोण येईल? घनदाट मामा येईल असं वाटतंय. भाऊ कुठले? वैतागवाडी. वैतागवाडी. काय विधानसभेची स्थिती? तिकडं आहे आम्हाला, इकडं नाही. इथले नाही होय तुम्ही? अरे मामा कुठले आहे? पोकरणी वाकेची. पोकरणी. मतदान कुठं आहे? मतदान पोकरणी. मग इथं गंगाखेड तालुका. गंगाखेड तालुका. काय मामा विधानसभेची स्थिती? विधानसभेची स्थिती अशी आहे की सगळी खिचडी झालेली आहे, पैसे तर सगळेच झालेत. बरं, जास्त कोणते आले? जास्त आणखी कोणीच नाही, चालू आहे. कोण निवडून येईल मग? काहीच कळ्या मार्ग नाही. काका लय पैसे भेटायलेत म्हणे. तुम्ही तर घनदाट मामाची तसं रुमालच घात. पैसे यायले का? नाही आणि नाही अजून. हे तर मनाने येतात म्हणून येतात ना संध्याकाळी. संध्याकाळी काय कुठे भाऊ तुम्ही? बरं, काय विधानसभेची परिस्थिती? काय आता ना जनतेच्या हातामध्ये आता आज काय तुम्हीच जनता आहे ना राव. आम्ही आले म्हणून काय आता सध्या सत्तेचं राजकारण म्हणजे जातीपातीच्या राजकारणावर ह्याच्यावर चालू आहे. सध्या काय सांगता येत नाही. काय सांगता येत नाही. तुम्हाला येते सांगतं काही? हो, कोण येईल? विशाल कदम. विशाल कदम. दुसऱ्या साहेबांना काम केले नाही. गंगाखेड तालुक्यात केले. पूर्णापालम काय काहीच नाही. पूर्णापालमच्या जीवावर विशाल कदम. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. विशाल कदम मित्र काय आपला व्हिडिओ तयार करायला. भाई आम्ही व्हिडिओ तयार करत असताना व्हिडिओ का तयार केला तू? ते आम्हाला सांग कोण निवडून येतं? विशाल कदम. विशाल कदम. काय कारण? काय कारण म्हणजे गेल्या वेळेस त्याला 10 दिवसांआधी उमेदवारी 10-12 दिवसानं उमेदवारी भेटली, तरी बी ते 18,000 मतांना पराभूत झाले. आणि ह्या वेळेस जरांगी फॅक्टर चालणार आहे गंगाखेड. बंडूबॉसची आणि गुड्डे साहेबांची लई फाईट चालली. फाईट कुणाची आज फॅक्टर जरांगी चालणार आहे, बाकी कुणाचाच विषय नाही. जरंगे फॅक्टर. बरोबर आहे का? नाही गुट्टे साहेब. गुड्डे साहेब. कोण याले काका निवडून? गुट्टे साहेब पैसे नाही द्यायलेत म्हणे. नाही, हे काका तर म्हणले पैसे नाही आले म्हणून. त्यांना आले असते, आम्हाला नाही. तुम्हाला नाही. कोण येईल निवडून? गुट्टेची कामं केलीत. केली काम. रत्नाकर गुट्टे यांनी भरपूर कामे केली आणि तेच निवडून येईल. शेख साहब नाम बोलिए. सैयद सत्तार. सैयद साहब. सैयद साहब कोण आ रहा चुन के? अब पब्लिक के ऊपर है साहब. तुम्ही पब्लिक है जी सैयद साहब. अब क्या पब्लिक के ऊपर हमारे विशाल कदम, गुट्टे साहब की घनदाट मामा के विठ्ठल रबदड़े? आप पब्लिक के ऊपर है, हम क्या बताएंगे आपको. आप किसकी तरफ है? जैसे जैसा मत. सैयद साहब पत्ते उघडायला तयार नाही. भाऊ हसायले काय कारण? नाही 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 तस बोलावंच लागते. काय भया कुठला आहे? इथलाच आहे गंगाखेडचा. हा, काय म्हणतो? विकासाला मत. कोण केला विकास? गुट्टे साहेबांनी चांगले काम आणले हो. साहेबांनी. हो, आणले का गुट्टे साहेबांनी कामे? आणलेत पण विशाल कदम. कामे कुठून आणले? मतदान विशाल कदमला. सर काय बोला साहेब, आता काही सांगता येईल. काहीतरी बोला ना. काय बोलू साहेब? हो बोला.
रोड सुद्धा इथं बघा कसा झालाय. गुट्टे साहेबांनी केला चेक. कोण गुट्टे साहेबांनी? हा गुट्टे गुट्टे साहेबांनी रस्त्यावर केले भैया भरपूर. सर भरपूर नाही केलंय. आमच्या इकडे साळा सुनेगाव हा रस्ता हाक नाही, आज बी हाक नाही, जाऊन बघायचं खड्डेच आहेत सगळे. मग काय करतो आता खेड्याने या फक्त विशाल भाऊ कदम. विशाल भाऊ कदम, फक्त विशाल भाऊ कदम. विशाल भाऊ कदम. भैया कुठले? आम्ही सोनपेठचे. सोनपेठ. हा, काय आहे राजेश विटेकरांची परिस्थिती? नंबर 1 ला नंबर 1. भरपूर करतात नाही. परपूरकर साहेब देत आता काय सांगायचं. बर, काही फोनवर बोलतायत. माय कुठली? गंगाखेडच का? काय विधानसभेला भरपूर पैसे भेटायलेत म्हणे इथं, बरोबर आहे का चूक आहे? का आपल्याला माहित नाही. कोण येईल निवडून मग आता? निवडून आता कोण एक तर सांगावंच लागेल माहिती. निवडून काय घनदाट मारा. धनदाट मामा निवडून येईल असं आजीबाईचं म्हणणं आहे. ताईच झाला का चहा? का सुरू आहे? नाही नाही, प्या निवांत प्या. लसूण काय किलो आहे ताई? 400 रुपये किलो. 400 रुपये. फारच महागाई वाढली. कोण जबाबदार आहे महागाईसाठी? महाराष्ट्राचं सरकार आणि दुसरं कोण? कोणती? राज्याची का केंद्राची? केंद्राची नाही, ते एकनाथ शिंदेचं जे सरकार आहे ते जबाबदार आहे. ते जबाबदार. त्यानंतर 1500 रुपये दिले मग त्यातला. काय फायदा आहे? 1500 रुपये दिला आणि 2100 रुपयाला डबा केला. काय फायदा झाला तर कशाचा 2100 रुपये? ह्याचा तेलाचा, गोड तेलाचा. बरं, मग इकडे गेले इकडे काढले. लाडकी बहीण कोणाला मतदान करणार आता? लाडकी बहीण त्यांना नाही, कोणाला करणार? दुसऱ्याला, ते ह्यांना. मला ते कळत नाही, म्हणजे ते जे मशाल आहे ते चिन्ह आहे ना तुमचं, त्या ह्यांचं काय मशाल. विशाल कदम, त्या ह्यांना. हो बंडू बॉस, काय ते? उद्धव ठाकरे. हा, लाडकी बहीण उद्धव ठाकरेला मतदान करायचं म्हणती. लाडका हो कोण पडायला तू? कोणाला मतदान पडायला? कोणाला मतदान? सही साहब तो बात नहीं करेंगे. ताई कुठल्या? कुठल्या? डोंगर जवळ, तालुका गंगाखेड. बरं, लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? थांबा, हो बोलता ना. बरं, मग आता मतदान कोणाला? ज्यानं पैसे दिले त्याला. पैसे कोण दिले? शिंदे ना. काका त्या ताई म्हणतात शिंदे, एकनाथ शिंदेने पैसे दिले, मात्र मतदान उद्धव ठाकरेला करणार. पटायले का? नाही. मग ठाकरे. हा, लाडकी बहीण उद्धव ठाकरेला मतदान करायचं म्हणती. लाडका हो कोण पडायला तू? कोणाला मतदान पडायला? कोणाला मतदान? सही साहब तो बात नहीं करेंगे. ताई कुठल्या? कुठल्या? डोंगर जवळ, तालुका गंगाखेड. बरं, लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? थांबा, हो बोलता ना. बरं, मग आता मतदान कोणाला? ज्यानं पैसे दिले त्याला. पैसे कोण दिले? शिंदे ना. काका त्या ताई म्हणतात शिंदे, एकनाथ शिंदेने पैसे दिले, मात्र मतदान उद्धव ठाकरेला करणार. पटायले का? नाही. मग तुम्ही कोणाला करता? आम्ही वंचित बहुजन आघाडी. प्रकाश आंबेडकर येऊन गेल्यात. आजीबाई तुम्ही? हो, तेच आहे आमचं बी. वंचितच आहे, आजीबाई बी वंचितच आहे. तर संमिश्र अशा प्रतिक्रिया गंगाखेड बाजारपेठ मधून येत आहेत. एकंदरीत पाहता गंगाखेड विधानसभा हा पैशाचा मतदारसंघ असं खूप प्रसिद्ध आहे. लक्ष्मी अस्त्राचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपयोग होत असल्याचा अनेक आरोप झालेले आहे. रत्नाकर गुट्टे यांनी मोठे दावे केले आहेत विकास कामं झाल्याचं, तर त्यांना टक्कर या ठिकाणी देत आहेत उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे विशाल कदम आणि वंचित बहुजन आघाडीचं गंगाखेड विधानसभेतील ट्रायंग्युलर आहे. त्यामुळे एकूणच गंगाखेड शहराचा आणि तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विचार केला असता कडक फाईट या तिघांमध्ये आहे. नेमकं मतदार राजा येणाऱ्या 20 तारखेला मतदान कोणाला करतो आणि 23 तारखेला ईव्हीएम मधून काय निष्पन्न होईल हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तुर्तास गंगाखेड विधानसभेमध्ये काट्याची टक्कर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, गंगाखेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.